नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत. आणि रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर कोण आहे. तुम्ही बिग बॉस सध्या बघताय आणि त्याच्यात अतिशय उत्तम खेळ तू ओंकार केलेला आहेस, पण समहाऊ वर्क झालं नाही. पण तुला जो माझ्या लक्षात राहिलेली मोमेंट म्हणजे तुला सगळ्यांनी जो निरोप दिला ना, लव यू म्हणून तुला सगळ्यांनी जे बाय बाय केलं ते खूप सुंदर होतं. काय मनात त्यावेळी भावना होत्या तुझ्या? खूप छान वाटलं मला. जे लव यू त्यांचं होतं ते आधी पण राहिलं पाहिजे होतं. जाताना लव यू बोलून काय अर्थ नाही. जाताना लव यू बोलून काय अर्थ नाही. आधी थोडंसं लव दाखवलं पाहिजे होतं. तर मी आता घरामध्ये असतो. पण ठीक आहे, खूप छान वाटलं. बरेचसे लोकांकडून एक्सपेक्टेशन नव्हते की ते रडतील किंवा त्यांना वाईट वाटेल, पण ते पण खूप इमोशनल झाले होते माझ्या जाताना. खूप छान वाटलं ते बघून. पण तुला स्वतःला आता ह्या टप्प्यावर तू बाहेर आलेला आहेस, कुणी कुणी तुझ्यावर प्रेम केलं किंवा कुणाचा हात जरा आखडता राहिला असं तुला वाटतं? प्रेम केले बरेच घराचे आहेत. राकेश बापट झाले, आयुष झाले, असे बरेचसे लोक आहेत. सोनाली झाले. प्रेम होतंच माझ्यावरती आधीपासूनच. आणि माझे एक्सपेक्टेशन नव्हते कोणाकडून की कोणी सपोर्ट केला पाहिजे किंवा कोणी प्रेम केलं पाहिजे होता. मी माझं खेळत होतो, छान खेळत होतो. ओके. पण मग काय कुठं आता ज्यावेळी स्वतःकडे एकदा मागं वळून बघतोस, काय राहून गेलं असं वाटतं तुला? काय राहून गेलं मला असं वाटत नाही. बट जो मी गेम प्लॅन बनवला तो थोडासा लवकर बनवला पाहिजे होता. थोडासा लेट झालं त्या गोष्टीला. थोडासा टाइम मी वेस्ट केला असं मला वाटतं. की मी मुद्दे मांडले किंवा सगळ्या गोष्टी केल्या त्या थोड्याशा नंतर केल्या. थोड्याशा अजून 2 वीक मी आधी केल्या असं तर मी आता घरामध्ये असतो. बरोबर. हां. ओके. पण जसं सगळ्यांनीच म्हटलंय, रितेश सरांनी तुझं खूप कौतुक केलं या सगळ्या ह्याच्यात एकंदर, आणि तुझा काय हँडसम हंग, सर्वात उंच अशी तुला बिरुदही मिळाली, कौतुकही खूप आलं. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणजे काय वाटत होतं तुला? खूप छान वाटत होतं. रितेश भाऊकडून थोडंसं कौतुक भेटलं, पण ते पण माझ्यासाठी खूप होतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ते बोलले हाईटच्या हिशोबाने. खूप मला छान वाटलं ऐकून. मला खूप नेहमी छान वाटतं कोण असं मला टॉल बोलतं, हँडसम बोलतं, मला खूप छान वाटतं आतून. तेच माझे सेम रिॲक्शन आहे प्रत्येकावरती. येस. पण मला सांग, तुझी इतकी जबरदस्त बॉडी वगैरे, छान फिटनेस तुझा राखलाय, इतक्या महिन्याभरात तिथं काही वर्कआउट करत होतास तू? वर्कआउट करत होतो. आणि मला असं वाटतं आता बॉडी काय राहिली आहे माझी. खूप तिकडे डाळ भात खाऊन बॉडी खूप उतरली आहे माझी. तर अजून मी वजन पण नाही केलं, किती 5-6 किलो तरी कमी झालं असेल माझं. बट ठीक आहे, मला जमेल तेवढं मी तिकडे वर्कआउट केला. कारण तिकडे मोस्टली प्रॉब्लेम होता जेव्हा ब्रॉन्झ रेशन येतं किंवा काय होतं तेव्हा खायला प्रॉपर भेटत नाही. अंडी, चिकन जे पण झालं ते भेटत नाही. आम्ही कसे ना कसे राईस, डाळ हे सगळंच खाऊन वर्कआउट वगैरे आम्ही करायचो. ओके. बट केला आहे, बराचसा वर्कआउट केला आहे मी तिकडे. फक्त डाळ भातच तुला मिळत होता? मोस्टली तिकडे डाळ भात, खिचडी, भात हाच प्रकार सुरू होता. आम्ही आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या प्रकारच्या डाळ खाल्ल्या आहेत. मेथीची डाळ, कोबीची डाळ, सगळ्या भाज्या यायच्या त्याची डाळच बनायची, तेच खाल्लं. त्याच्यामुळे कधी इरिटेशन व्हायचं तुला? नाही, आता मी गपचूप बसायचो आणि खायचो ते. आता ते मी टेस्ट पण नाही केली आहे ते काय आहे कसं, सेन्सच नाही होतं मला. एका टायमाला तर डाळ सगळ्या सारख्याच लागत होत्या मला. बस मग नंतर मी खायचो, जे भेटेल ते पोट भरायसाठी खावंच लागेल. हां. रात्री झोप लागायची का नाही त्याच्यामुळे? हां, झोप लागायची. झोप मस्त लागायची तिकडे. दिवसा पण मध्ये मध्ये झोप यायची. झोपेबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. तिकडे बेड्स वगैरे प्रॉपर होते, सगळ्या गोष्टी होत्या. झोप चांगली लागायची. बरं. आणि आता एवढा मोठा तुला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, आता पुढचा तुझा प्रवास कसा असणार आहे? काय करतोयस तू आता? जसं की मला येऊन फक्त 2 दिवसच झाले. तर पुढचे प्लॅन्स तर अजून मला काय माहीत नाही काय येतील पुढे, काय येतील. माझी इच्छा तर आहे टेलिव्हिजन किंवा कुठले रिॲलिटी शो परत करायची किंवा अशा गोष्टी करायच्या. आणि बिग बॉस हा प्लॅटफॉर्म खूप ग्रेटफुल आहे मी या प्लॅटफॉर्मसाठी. लाईक फर्स्ट टाइम कोणाला अशी ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही डायरेक्ट बिग बॉसची, तर ती मला भेटली, तर त्याचं मी सोनं करीन पुढे जाऊन नक्कीच. ओके. आणि तुझ्या फ्रेंड्स, फॅमिली यांची रिॲक्शन काय होती? तुझ्या आई वडील, भाऊ बहिणी? सगळ्यात मी फर्स्ट टाइम त्यांना सांगितलं होतं तेव्हा त्याची रिॲक्शन तो खूप वर्स्ट होती की काय तू थोडी जाणार आहे. त्यांचं असं होतं की खोटं बोलतोय, पकडतोय आम्हाला. त्यांचं रिॲक्शन असे घरचे बोलत होते. माझी बहीण स्वतः बोलत होती, कारण ती बिग बॉसची फॅन आहे. तिचं स्वतःचं बोलणं असं होतं की तुला का नाही घेणार ते लोक, तुझं काय आहे असं होतं. पण नंतर मी त्यांना सगळं दाखवलं फोनमध्ये, अरे मला घेतलंय. ते पण खुश झाले आणि खूप छान वाटलं त्यांना. पण मी जाऊन आलो तेव्हा फर्स्ट टाइम मी घराखाली माझ्या एवढी गर्दी बघितली. मला खालून फक्त घरी जायला 2 तास लागले. एवढे फोटोज, एवढी लोक येत होती. खूप सेलिब्रेशन केलं माझं तिकडे. खूप छान वाटलं मला एक्सपिरियन्स. आई वडिलांची रिॲक्शन? त्यांची रिॲक्शन सेम आहे, हाडतुडे होतं. अजून पण तेच चालू आहे, यायचं निघ असं त्यांचं चालू आहे. बाकी त्यांना वेगळं काय ट्रीट नाही करत ते मला. बस फक्त आता बघू पुढे काय होतं. पण आयुष्य बदललंय असं वाटतं थोडंफार? 2 दिवसात तर मला असं वाटत नाही आयुष्य बदललं आहे, पण बदलल्यासारखं मला वाटतंय कुठेतरी. कारण मी बेसिकली 10 to 7 वाला जॉबवाला माणूस होतो बिग बॉसच्या आधी, आणि आता मी त्या सगळ्या गोष्टी करत नाही.
आता तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय किंवा आपण बोलतो, हे सगळं कधी झालं नसतं तर बिग बॉस नसतं. बरोबर. तर या सगळ्या चेंजेस आहे माझ्या लाईफमध्ये. आणि तुझी पर्सनॅलिटी बघितलं, तुझ्याकडे हाईट, देखणा चेहरा, सर्व काही फिटनेस आहे. म्हणजे सिनेमाचाही तू विचार करतोस. नक्कीच मी विचार करतोय, सगळ्या गोष्टीचा मी विचार करून ठेवलाय की जसं स्टेप वाईज जाणार. आता एक बिग बॉस भेटलाय, त्याच्यावरती काय असेल, हळूहळू एक एक पायरी चढत मी वर जाईनच. ह्या क्षेत्रातले तुझे आयडॉल कोण कोण आहे? पिक्चरमध्ये एंटरटेनमेंटसाठी SRK आहे, त्यांना मी खूप मानतो, त्यांचे प्रिन्सिपल्सला मी खूप मानतो. तर ते मला एक वाटतात इन्स्पायरिंग. नेहमी मला डिमोटिवेट होतं जेव्हा मी त्यांचे काही लाईन्स बघतो किंवा त्यांचा एक मोटिवेशन स्पीच बघतो, त्याचे मी मोटिवेट होतो. तर एक SRK आहे. ओके. आणि आता बिग बॉसच्या घरातल्या कोणाकोणाला मिस करतोयस तू आता या क्षणात? मी पूर्ण घराला मिस करतोय. मला आता परत जायचं आहे तिकडे, परत जाऊन हंगामा घालायचा आहे. तर एक आहे, पूर्ण घराला मिस करतोय मी. जेव्हापासून घरी आलो तेव्हापासून मला डोक्यात येत चाललंय, अरे परत जायचंय मला, परत जायचंय, हेच आहे. ओके. हां, तर आता बघू वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री देतात की नाही मला. बरं. आणि तुला लीडिंग चान्स मिळाला तर कोणत्या हिरोईन किंवा कोणत्या अच्छा हिरोईनबरोबर काम करायला आवडेल? हिरोईनसोबत तर मला असं कोण आवडत नाही बेसिकली, म्हणजे असं एक जवळून की ह्यांच्यासोबत काम केलं पाहिजे किंवा नाही. तर त्याची काही मला एवढी आयडिया नाही की कोणासोबत काम करायचं आहे. तर जे ऑपॉर्च्युनिटी येतील, जसा प्रोजेक्ट असेल तसं मी काम करेन सगळ्यांबरोबरच. खूप छान. मला वाटतं ओंकार तू खूप चांगला खेळ केलास, पण लवकर आलास, पण ह्याच्या पुढे तू काहीतरी चांगलं करशील अशी आम्ही अपेक्षा करतो. तर तुला तारांगणतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच चांगलं काम करत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच.